विराट कोहली आणि रोहित शर्मा हे रिटायर झाले का त्यांना रिटायर केलं गेलं? राजीनामा आणि निवृत्ती, ज्याला साध्या मराठीत रिटायरमेंट आणि रेझिग्नेशन, हे स्वेच्छेनेच करावं लागतं. ओके, ते कितीही घडवून आणायचा प्रयत्न कुणीही केला तरी जोपर्यंत तुम्ही स्वाक्षरी करत नाही तोपर्यंत त्याच्यावर शिक्कामोर्तब होत नाही. आत्ता तरी असा अंदाज बांधू शकतो मी की एकाची स्वेच्छेने आहे, दुसऱ्याला थोडीफार धाकधूक होती, अजून काही काळ स्ट्रेच करता येईल का. पण ज्या क्षणी संघ व्यवस्थापन, त्याच्यात निवड समिती आली, कोचिंग स्टाफ आला आणि कधी कधी बीसीसीआयचा हस्तक्षेप असतो, त्यांच्याकडून क्लिअर सिग्नल मिळाला, हाच तो क्षण, हीच ती वेळ. त्यामुळे नवीन संघ बांधणीची सुरुवात या नवीन सायकल पासून करायची. त्याच्यामुळे दोघांपैकी कोणीही फेअरवेल मॅचचा अट्टहास केला नाही, फेअरवेल सिरीजचा अट्टहास केला नाही. आणि ही सकारात्मक दृष्टीने बघण्यासारखी गोष्ट आहे, कारण जी गोष्ट धोनीनी भारतीय क्रिकेटमधला माइंडसेट बदलला की व्यक्तीपेक्षा संघ श्रेष्ठ, ते या दोघांनीही कृतीतून दाखवून दिलं.